नमस्कार मित्रांनो, ज्या लाडकी बहीण योजनेनं या महायुतीच्या सरकारला विधानसभेमध्ये भरघोस असं मतदान करून पुन्हा एकदा सत्तेवर आणलेले आहे आणि ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतात आणि हे दर महिन्याला मिळतात, आता सध्या तरी मिळत आहेत। मात्र निवडणुकीच्या अगोदर याच महायुती सरकारनं आश्वासन दिलं होतं की निवडणूक झाल्याच्या नंतर आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही 2100 रुपये या लाडक्या बहिणींना महिन्याला देऊ। मात्र आता ते 2100 रुपये तर आणखी दिले नाहीत, मात्र यापुढे 40,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। आता नेमके हे 40,000 रुपये कसे मिळणार, हे कशासाठी मिळणार आणि या 40,000 रुपयाचा उपयोग नेमका काय करायचा आहे, तर त्याबद्दल अजितदादा पवार हे काल नांदेड येथे आले होते आणि नांदेड येथे एका कार्यक्रमात त्यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही आता यापुढे याच ज्या काही पात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना सध्या दर महिन्याला त्यांच्या खात्यात 1500 रुपये येतात, अशा लाडक्या बहिणींना आम्ही रोजगारसुद्धा देणार आहोत आणि याच रोजगारासाठी त्यांना एक रकमी 40,000 रुपये देणार आहोत आणि त्याबाबत आमचं बँकांशी बोलणंसुद्धा चालू आहे। आता मित्रांनो, हे 40,000 रुपये या लाडक्या बहिणींना कशासाठी देणार, तर अजितदादा पवार म्हणतात की ह्या 40,000 रुपयाच्या माध्यमातून ज्या काही लाडक्या बहिणी आहेत यांना स्वतःचा एक स्वयंरोजगार उभा करता यावा। मग त्यामध्ये पिठाची गिरणी असेल, पापडाचा व्यवसाय असेल किंवा शेवयाचा उद्योग असेल, असे जे काही गृह उद्योग असतात, हे गृह उद्योग या महिलांना करता यावेत। आणि महत्त्वाचं पुन्हा एक, 1,500 रुपये तर हे द्यायलेत, पण हे 40,000 कशासाठी द्यायलेत, तर या 40,000 देण्याचा त्यांचा उद्देश असा आहे की 40,000 रुपयाच्या माध्यमातून त्या महिलांनी रोजगार करायचा आहे आणि हे 40,000 रुपये जे लाडक्या बहिणींना 1,500 रुपये येतात, या 1,500च्या माध्यमातून मग त्या महिला ज्यावेळेस त्या 40,000 रुपयावर स्वयंरोजगार करतील तर या 1,500 रुपयाच्या माध्यमातून त्या 40,000 रुपये दिलेत त्याची वसुली सुद्धा करता येईल, असा शासनाचा उद्देश दिसतोय। आणि त्याचवर अजितदादा तसं बोललेले आहेत की यापुढे आम्ही या महिलांना 40,000 रुपये देणार आहोत। मात्र ही योजना आणली तर खूप चांगली आहे, कारण ग्रामीण भागातील महिलांना एक स्वयंरोजगार असणं सुद्धा गरजेचं आहे आणि स्वयंरोजगार जर असला तर ती महिला स्वतःच्या कुटुंबासाठी एक चांगला रोजगार आणि उत्पन्न निर्माण करू शकते आणि त्या माध्यमातून नुसती महिलाच त्या रोजगाराला नाही लागणार, तर त्या घरातील जे काही दुसरेही व्यक्ती असतील हे सुद्धा त्या रोजगाराला हातभार लावू शकतात आणि त्या कुटुंबाला एक चांगली आर्थिक मदत मिळू शकते। म्हणून जर ही शासन योजना आणली तर शासनाचे खूप अभिनंदन सुद्धा होईल, कारण यामुळे जर एवढ्या कोट्यावधी महिला ज्या आहेत या महिला जर रोजगाराला लागत असतील तर मग ही जर योजना आणली तर खूप चांगली योजना राहील। आणि महत्त्वाचं म्हणजे या महिलांना या रोजगाराचे जे काही 40,000 रुपये भांडवल भेटणार आहे रोजगारासाठी, तर याचा लोड सुद्धा येणार नाही, कारण 1,500 रुपये महिना शासनाचाच येणार आहे आणि त्याच शासनाच्या 1,500 रुपयामधून हे पैसे कपात केले जाऊ शकतात, अशी घोषणा अजितदादा पवार यांनी केलेली आहे। मात्र आता अंमलात येईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल, अशी ही माहिती होती। मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक महिलेपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।